विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज भाऊ महाले यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक सुनील वसंतराव जाधव, मावळा युवक संघ, दिंडोरी तालुका। नमस्कार, मी एस मराठी न्यूजच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज माजी आमदार धनराज महाले यांचा आज वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त एस मराठी न्यूजच्या वतीने आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तर नमस्ते भाऊ। नमस्कार। पहिल्यांदा वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आभारी, धन्यवाद। आणि पहिला प्रश्न असा असेल, एक उच्च शिक्षित तरुण या राजकारणाकडे नेमकं कसा वळला गेला, हे आम्हाला प्रेक्षकांना ऐकण्याची इच्छा असेल। उच्च शिक्षण म्हणण्यापेक्षा माझा जन्मच राजकीय घराण्यामध्ये झाला। आमचे वडील कैलासवासी हरिभाऊ शंकर महाले यांनी मालेगाव लोकसभा असेल, दिंडोरी विधानसभा असेल, याचं लोकप्रतिनिधित्व केलं आणि ते 1978 पासनं या राजकीय प्रवासामध्ये होते आणि माझा जन्म 1975चा आहे। म्हणजे मला कळण्याच्या आत हे राजकीय बाळकडू मला त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्यानंतरही तुमच्या सर्वांच्या या जनतेच्या आशीर्वादानं मला जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, या विविध माध्यमातून काम करण्याची संधी मिळत गेली आणि म्हणून एक राजकीय पिंड असल्यामुळे या ठिकाणी जनतेची सेवा करण्याची पहिल्यापासून इच्छा होती आणि ती आपल्या सर्वांच्या जनतेच्या आशीर्वादामुळे आणखीनही ते काम चालू आहे, सातत्याने पुढे चालू ठेवणार आहे। 2009 साली पहिल्यांदा तुम्ही आमदारकीची निवडणूक लढली आणि त्या निवडणुकीत अटीतटीचा सामना विद्यमान मंत्री नरहरी झिरवाळ साहेबांशी आणि 49 मतांनी आपला विजय देखील झालेला होता। तर त्या काळात 9 ते 14 या काळात तुम्ही कामकाज करताना तुम्हाला कसा अनुभव आला? नक्कीच अटीतटीच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी विजय संपादन झाला। खरं तर मी फक्त सरपंच होतो, परंतु कैलासवासी हरिभाऊ महाले यांचा मुलगा म्हणून जनतेने माझ्याकडे बघितलं आणि त्या ठिकाणी 149 मताने आपण विजयी झालो आणि त्यानंतर जरी सरकार नव्हतं, परंतु त्या सरकारच्या माध्यमातून अनेक अशी विविध कामं की लोकउपयुक्त कामं आपण या विधानसभा दिंडोरी पेठ नव्यानेच मतदारसंघ झालेला होता आणि या मतदारसंघामध्ये आपण ती कामं त्या ठिकाणी केली आणि आजही लोक त्या झालेल्या कामांचा गवगवा करतायत आणि त्या काळामध्ये जी कामं केली ती अतिशय चांगल्या दर्जाची कामं आणि चांगल्या प्रतीची कामं की जेणेकरून आणखीनही 10 वर्ष जरी झाले तरी आजही ती कामं लोकांसमोर दिसत आहेत आणि म्हणून आज आपल्याला सांगावं असं वाटतं की चांगल्या पद्धतीचं मागच्या त्या काळामध्ये त्या ठिकाणी नक्कीच झालं, पुढेही करत राहू। दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज भाऊ महाले यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक सुनील वसंतराव जाधव, मावळा युवक संघ, दिंडोरी तालुका। शिवसेनेमध्ये पोट पाडल्यानंतर तुम्ही उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलात, तर नेमकं त्यामागचं हेतू काय? खरं कारण उद्धव साहेबांचे तर आभारच मानले पाहिजे की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मी लोकसभा निवडणूक ही राष्ट्रवादी पक्षाकडनं लढलो होतो आणि त्यानंतर सुद्धा मला माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला शिवसेनेमध्ये घेतलं। एबी फॉर्म आला, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, परंतु काही स्थानिक अडचणींमुळे त्यावेळेस आपण तो एबी फॉर्म साहेबांना परत दिला आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र झाले आणि एकत्र झाल्यानंतर आपल्याला जर इथं विधानसभा करायची असेल तर राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार म्हणून त्या ठिकाणी ती जागा आत्ताचे मंत्री महोदय त्यांनाच मिळेल ही शाश्वती होती आणि म्हणून आपल्याला जर पर्याय विधानसभेला द्यायचा असेल, निवडणूक लढायची असेल तर शिंदे गटामध्ये जाऊन आणि समोरासमोर लढावी हीच खऱ्या जनतेची आणि आमच्या सर्वांची अपेक्षा होती आणि तोच कारण, फार असं काही कारण नाही की काही पक्षाने मला कमी केलं असं नाही। माझी ओळख नसताना 2009 मध्ये मला त्या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी दिली, मी निवडून आलो। त्यानंतरही माझ्यावर
2014 मध्ये सुद्धा एबी फॉर्म, मी दुसऱ्या पक्षाकडून लोकसभा लढल्याने सुद्धा मला एबी फॉर्म दिला. तर त्या पक्षानेही कमी केलं असं काही नाही. परंतु भविष्यामध्ये निवडणूक करायची असेल आणि विद्यमान मंत्री महोदयांच्या समोर लढायचं असेल तर एक पर्याय म्हणून शिंदे गट होता आणि त्या शिंदे गटामध्ये त्यावेळेस आपण प्रवेश केला. परंतु तो प्रवेश केल्यानंतर मग थोडस जनतेमध्ये, लोकांमध्ये असं व्हायला लागलं की निवडणुका आल्या की वेगवेगळ्या पक्षामध्ये प्रवेश करतात, वेगवेगळ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी जातात. ती कुठंतरी आपल्याला तो डाग लागला होता आणि तो पुन्हा लागू नये म्हणून या वेळेस आपण म्हणजे माझं असं नशीब आहे की शिंदे गटामध्ये निवडणूक लढायला गेलो. पुन्हा राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट ते एकत्र झाले. परत विद्यमानाच त्या ठिकाणी तिकीट मिळालं आणि त्याच्यामुळे साहेबांच्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या म्हणण्यानुसार मग त्या ठिकाणी माघारी घेतली आणि मंत्री महोदयांचं काम त्या ठिकाणी केलं, प्रामाणिकपणानं काम केलं. मागच्या लोकसभेमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल, भारतीताईंबरोबर होतो, त्याही ठिकाणी मी प्रामाणिकपणानं, जरी त्या पराभव झाला असेल परंतु आम्ही काम करताना त्या ठिकाणी प्रामाणिक केलं आणि आजही विद्यमान मंत्री महोदय नरहरी झिरवाळ साहेब यांच्या मागे उभे राहिलो, तर प्रामाणिकपणाने उभं राहिलो. तो प्रामाणिकपणा आजही आहे, भविष्यातही राहील. ज्या हेतूने तुम्ही शिंदे गटात प्रवेश केला, परंतु नेतेने परत विद्यमान आमदारांच्या समोरच बरोबरच तुम्हाला युतीमध्ये राहावं लागलं. तर 5 वर्ष तुम्ही मोठी तयारी केलेली होती आणि विधानसभेला तुम्ही निवडणूक लढवणारच असा आग्रह देखील कार्यकर्त्यांकडून मिळत होता आणि परिस्थिती चांगली असताना तुम्हाला याच्यातून माघार घ्यावं लागलं. मग या माघारीचं आणि तुम्ही माघारी घेतल्यानंतर देखील प्रामाणिक काम केलं हे देखील तितकं वास्तव आहे. मग त्याचं फळ तुम्हाला आगामी काळात मिळेल. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी या सर्वांच्या म्हणण्यानुसार आम्ही निवडणुकीची फार चांगली प्रकारे तयारी केली होती. तर आपणही सर्वांनी बघितलं असेल, जनतेचा पण आशीर्वाद फार चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होते. यदा कदाचित समोरासमोर निवडणूक झाली असतील तर चित्र वेगळं असतं, हे तुम्हा आम्हाला हे वास्तव नाकारून त्या ठिकाणी चालणार नाही. परंतु साहेबांच्या कृपा आशीर्वादाने एबी फॉर्म सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आला. तो तुम्ही आम्ही सर्वांना आपल्याला माहिती आहे, जनतेला माहिती आहे. परंतु नंतर युतीमध्ये कुठेतरी बिघाडी होऊ नये आणि ही कायम ज्या ठिकाणी विद्यमान आमदार असतील त्यांना ती जागा द्यावी असं वरिष्ठांमध्ये ठरल्या गेल्यामुळे मला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांनी फोन करून त्या ठिकाणी सांगितलं. त्यांनी स्वतः सांगितलं की बाबा मला तुला लढवायचंच होतं, पण थोडस माफी असावी, आपल्याला या सगळ्या घडामोडींमध्ये तुला थांबावं लागेल आणि आपलं सरकार आल्यानंतर मी कुठंतरी योग्य ठिकाणी तुझा न्याय करून देईल असा शब्द त्या ठिकाणी त्यांनी जाहीरपणानं सांगितला. त्यानंतर आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा हे सुद्धा वणीला आले. वणीला जाहीर सभेमध्ये त्यांनी सांगितलं की मी आपली सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही शब्द दिलेला आहे तो शब्दाचा रेटा मी पण लावेल, त्यांच्या मागे लागून त्या ठिकाणी कुठेतरी तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करील. मला नक्कीच आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर विश्वास आहे, ते मला न्याय देतील आणि मला जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देतील. तुमच्या अपेक्षा पूर्ण होते, आमच्या देखील तुम्हाला शुभेच्छा आहेत. एक राजकीय जीवनामध्ये आतापर्यंतच्या याच्यात सर्वात एक खटकणारी गोष्ट अशी कोणता प्रसंग आहे खटकली? नक्कीच योगायोगाने वरिष्ठांचा आदरणीय शरदजी पवार साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, झिरवाळ साहेब असतील आणि तालुक्यातले काही मोठे नेते असतील, या सर्वांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेकडनं मी लोकसभेला तिकडे गेलो आणि राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर तो ज्या ठिकाणी पराभव झाला, पराभव होणं हे ठीक आहे, त्या निवडणुकांमध्ये कोणाचा तरी पराभव होणार आहे, कोणीतरी विजयी होणार आहे, परंतु तो ट्रॅक कुठंतरी खरंच चुकला का अशी मनामध्ये त्या ठिकाणी खंत आजही आहे. दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज भाऊ महाले यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक सुनील वसंतराव जाधव, मावळा युवक संघ, दिंडोरी तालुका. आनंददायी घटना. आनंददायी म्हणजे कैलासवासी हरिशंकर महाले आमचे वडील यांच्यानंतर मला जनतेची सेवा करण्याची संधी
सरपंच पदापासून जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, या ठिकाणी मिळत गेली. आजही पद असलं नसलं तरी त्यांच्या नावाने आणि जे काही ज्येष्ठ नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील, आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील आणि तालुक्यातली जनता, मतदारसंघातली जनता, या जनतेच्या प्रेम करण्यामुळे त्या ठिकाणी जी काम करण्याची ऊर्जा मिळते, तोच खरा आनंदाचा क्षण. आपल्या दृष्टीने एक आदर्श आणि राजकीय नेता असा आवडीचा नेता मला तर आजपर्यंत तुम्ही म्हणाल तर खरंच खऱ्या अर्थाने आतापर्यंत मुख्यमंत्री म्हणून किंवा माझा स्वतःचा नेता म्हणून आदरणीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे आदर्श नेते. का तर त्यांनी जे काही 2-2.5 वर्षामध्ये जी जनतेसाठी कामं केली, फक्त निर्णय घेतले नाही तर त्याची अंमलबजावणी केली. लाडकी बहीण योजना असेल, माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा वीज बिल माफ असेल किंवा इतर ज्या काही योजना ज्या लोकयुक्त, त्या फक्त कागदावर न ठेवता त्या जनतेपर्यंत पोहोचल्या, याचाच खरं त्या ठिकाणी आनंद होतो. आणि म्हणून एक सर्वसामान्य माणसाला ओळखणारा, सर्वसामान्यांच्या पाठीमागे राहणारा नेता म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब माझ्यासाठी आज दैवत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी लाडकी बहीण योजना होती, त्या योजनेचा फायदा आपल्या मतदारसंघात किती झाला? 100%, 20 ते 25% फायदा त्याचा झालेला आहे. कारण ती योजना आल्यानंतर आम्ही स्वतःनी प्रत्येक गाव टू गाव त्या ठिकाणी जाऊन त्या योजनेचा अंमलबजावणी कशी करावी, त्या योजनेमध्ये भाग कसा घ्यावा, ती योजना कशा प्रकारे राबवावी, आणि त्यासाठी महिलांनी फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. आपण जर बघितलं असेल की दिंडोरी असेल किंवा पेठ तालुका असेल, त्या पश्चिम भागामध्ये किंवा पेठ तालुक्यामध्ये ज्या आदिवासी महिला त्या समोर येत नव्हत्या, परंतु ह्या फॉर्म भरण्याच्या निमित्तानं किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याच्या निमित्तानं त्या बाहेर आल्या, लोकांमध्ये आल्या आणि त्याच्यामुळे त्याचा फायदाही त्यांना झाला. आणि त्यांनी बघितलं की फार पडत्या काळामध्ये, फक्त रक्षाबंधन असेल किंवा दीपावली असेल, ह्या काळामध्ये त्या ठिकाणी त्यांनी जी काही मदत साहेबांच्या रूपाने मिळाली, ती मदत त्या कधीही विसरू शकल्या नव्हत्या. आणि म्हणून त्यांनी जे मतदानच्या रूपाने साहेबांच्या, एकनाथ शिंदे साहेबांची जी भावाची परतफेड केली आणि त्याच्यामुळे मतांची टक्केवारी वाढली, त्याचा सुद्धा फायदा या ठिकाणी आताच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालांमध्ये आपल्याला समोर दिसतोय. दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज भाऊ महाले यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक सुनील वसंतराव जाधव, मावळा युवक संघ, दिंडोरी तालुका. मतदारसंघामध्ये अजूनही आपला आदिवासी बहुल भाग आहे आणि काही समस्या, मूलभूत प्रश्नांच्या समस्या आजही जाणवतात. तर प्रकर्त्याने तुम्हाला या सत्तेचा फायदा आपल्या मतदारसंघाला व्हायला पाहिजे. नक्कीच त्याचा फोकस आमचा राहील. कारण माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय नरहरी झिरवळ साहेब असतील, माणिकरावजी कोकाटे साहेब असतील, आदरणीय आमचे दादाजी भुसे साहेब असतील आणि बरचसं मंत्रिमंडळ, जे आत्ताचं जे मंत्रिमंडळ बसलेलं आहे त्याच्यातले 50% मंत्रिमंडळ हे तुमच्या जनतेच्या आशीर्वादामुळे 2009 ते 14 जी काम करण्याची संधी मिळाली, त्यातलीच लोक बरीचशी मंत्री म्हणून आहेत. आणि म्हणून माझे एक चांगले संबंध त्यांच्या बरोबर आहेत. त्याचा फायदा या ठिकाणी आपल्याला होईल. आताच वाढदिवसाच्या निमित्तानं खासदार बगरे साहेबांचा फोन आला होता. म्हटलं साहेब, आता तुम्ही थोडस पक्ष वगैरे बाजूला ठेवून आणि झिरवळ साहेब, तुम्ही, मी, आपण, आदरणीय भारतीताई, अशी सगळी जण एकत्रित येऊन आणि आपण हे केलं पाहिजे, मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने केलं पाहिजे. कारण कुंभमेळा आलाय. कुंभमेळ्यामध्ये आपल्याला फार दिंडोरी असेल स्वामी समर्थांच्या रूपाने, वनी असेल आई सप्तशृंगी मातेच्या रूपाने, मार्कंडेय रुची असतील, अशी अनेक तीर्थक्षेत्र आपल्या तालुक्यामध्ये आहेत. तर त्या रूपाने मतदारसंघामध्ये आहेत आणि त्या रूपाने आपलं काम चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आणि तो उद्देश आम्ही सगळे ठेवणार आहे. तालुक्याचा, मतदारसंघाचा, लोकसभेचा हा विकास कसा होईल त्या दृष्टिकोनातून सगळे आजीमाजी पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही काम करू. दिवसाच्या निमित्तानं तुम्हाला परत नव्याने उभारी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे. तुम्ही त्यांना काय आव्हान द्याल? नाही, मी सगळ्यांचे तर अगोदर आभार मानेल की फार पडत्या काळामध्ये सगळ्यांनी एकत्रित राहून आणि निवडणूक जिंकण्यापर्यंत सर्वांनी काम केलं होतं.
आणि निवडणूक जिंकलोच असतो इथपर्यंत सगळे जाऊन पोहोचले होते आणि तिथून परत फिरणं हे नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला अडचणीचं मला स्वतःलाही होतं आणि माझ्या कार्यकर्त्यांनाही होतं, आमच्या नेत्यांनाही होतं. परंतु ज्यांना दैवत मानतो, ज्यांच्या भरोशावर पक्ष आहे किंवा जे आपल्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहणार आहे ते जर विनंती करत असेल, ते जर आपली क्षमा मागत असतील, ते जर म्हणत असतील तर मग कुठंतरी एक ज्येष्ठ नेत्याचा मान आपण ठेवला पाहिजे. ती क्लिपही आपण सर्वांनी ऐकली असेल. साहेब स्वतः माझ्याशी बोलले आणि जनतेमध्ये मी किंवा आपल्या कार्यकर्त्यांमध्ये ते सगळ्यांना दाखवलं, ते पटवून दिलं. त्यांच्याशी काही वन टू वन चर्चा झाल्या आणि त्याच्यामुळे सर्व आपल्या कार्यकर्त्यांना ते पटलं की ठीक आहे, भविष्यामध्ये आपल्याला कुठंतरी काम करण्याची संधी मिळणार आहे आणि तो दृष्टिकोन ठेवून ते लोक माझ्या बरोबर राहिली. पुढे जाऊन की मला जर माझ्याबरोबर राहिली नसती तर जे आज विद्यमान आमदार, विद्यमान मंत्री यांच्या मागे मी सांगितल्यानंतर मतांच्या रूपाने ती मागे गेली नसती. त्याच्यामुळं ते कार्यकर्ते माझ्याबरोबर आहे ते नक्कीच मला जाणवत आहे आणि भविष्यातही राहील. प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात तुमचं राजकीय पुनर्वसन होऊन आणि योग्य तो सन्मान तुमचा झाला पाहिजे अशी आहे ती अपेक्षा. नक्कीच दिलेले शब्द वरिष्ठ पाळतील अशी अपेक्षा आज या निमित्तानं बाळगूया. आणि आपले एस मराठी न्यूजचे फार फार धन्यवाद की खऱ्या अर्थाने आपण इथं येऊन शुभेच्छा तर दिल्याच, परंतु ह्या मुलाखतीच्या रूपाने जनतेमध्येही मला जाण्याचा आपल्या रूपाने त्या ठिकाणी प्रयत्न झाला. तुम्ही तो केला त्याबद्दल सर्व टीमचे जे मुख्य असतील त्यांचेही आपणही संपादक म्हणून त्या ठिकाणी आपली निवड झाली, आपलेही धन्यवाद मानतो. आणि असंच प्रेम आणि तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण सदैव बरोबर राहून, कारण इलेक्ट्रिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि लोकप्रतिनिधी यांची जर सांगड असली तर नक्कीच भविष्यामध्ये चांगलं काम होऊ शकतं. हे आपलं आम्हाला सर्वांना माहिती आहे. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद हो. आपल्यासोबत गप्पा मारून मनमोकळ्या गप्पा आपण मारले त्याबद्दल आपलेही धन्यवाद मानतो आणि पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज भाऊ महाले यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक सुनील वसंतराव जाधव, मावळा युवक संघ, दिंडोरी तालुका. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.